नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। 10 मे वार आहे शुक्रवार। या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया हा जो सण आहे तो अत्यंत महत्त्वाचा सण आहे। महालक्ष्मी देवीला त्याचबरोबर श्रीहरी विष्णू परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो व या तिन्ही देवांना समर्पित आहे। अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहे। या दिवशी लग्न कार्य असेल, शुभ कार्य असेल, विवाह असेल व त्याचबरोबर काही जागाची पूजा करणे असेल, त्याचबरोबर कोणत्याही वास्तुशांती करायची असेल किंवा एखाद्या जागेची पूजा करायची असेल तर हा जो दिवस आहे अक्षय तृतीया हा शुभ दिवस म्हणून म्हटला जातो। अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीमध्ये येत असते, म्हणून तिला अक्षय तृतीया असं म्हटलं गेलेलं आहे। व त्याचबरोबर जे अक्षय तृतीया आहे हिला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटलं गेलेलं आहे। म्हणून या दिवशी काही वाहन खरेदी करणे, त्याचबरोबर तुमच्या घरातील जी वास्तुशांती आहे ती करणे किंवा एखादी वाहन असेल, गाडी असेल किंवा एखादी जागा खरेदी करणे, प्लॉट खरेदी करणे, त्यासाठी हा जो अक्षय तृतीया आहे तो अत्यंत दिवस शुभ मानला जातो। कारण हा दिवस आहे तो लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असतो। त्यामुळे तुम्ही कोणतीही वस्तू घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दुपटीने याचा फायदा होत असतो व त्याचबरोबर तुम्ही जर दानधर्म केले तर त्याचा अक्षय पुण्य प्राप्त तुम्हाला मिळत असते व हे दान तुम्ही केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होत असते। तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी त्याचबरोबर श्रीहरी विष्णू आणि परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। बरोबर जे पित्र आहे त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्यासाठी सेवा व उपाय केले जातात। हिंदू धर्मात असं म्हटलं गेलेलं आहे की श्रीहरी विष्णू यांचा जो 6वा अवतार आहे तो परशुराम यांचा अवतार म्हणून म्हटले गेलेले आहे। परशुराम यांचा जन्मदिवस साजरा केला जातो। पहा, या दिवशी जे आपण सोनं खरेदी करत असतो त्या सोन्याला सोनं खरेदी केल्या जाते, पैशाला पैसा खरेदी केला जातो। त्याचबरोबर जी महालक्ष्मी आहे ती अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहत असते। तर पहा, सोने चांदी जे आहे त्यांचा भाव इतका वाढलेला आहे की आपल्याकडे सोने व चांदी घेणे शक्य होत नाही। त्यामुळे या दिवशी तुम्ही सोने म्हणून अशी एक मौल्यवान वस्तू खरेदी करावी। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी अशा झाडांना स्पर्श करायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही जर सोनं खरेदी करणे शक्य होत नसेल या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य राहील व त्याचबरोबर धन, ऐश्वर्य, संपत्ती यामध्ये वाढ होऊ लागेल। कारण हे झाड जे आहेत त्यामध्ये साक्षात श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो व वास सुद्धा असतो व जे आपले पित्र आहे त्यांचा सहवास या झाडामध्ये असतो। तर पहा, काही असे झाडे असतात त्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचे स्वरूप म्हटले गेलेले आहे। त्यामुळे या झाडाची पूजा करणे तेवढेच महत्त्वाचे म्हटले गेलेले आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये जे झाडे आहेत त्याला देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे व त्याचबरोबर ही जी झाडे आहेत ते नवग्रहाला संबंधित आहेत। म्हणून या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी या झाडांना स्पर्श किंवा पूजा केल्याने सर्व दोष असेल, वास्तुदोष असेल ते दूर करण्याचं हे जे झाड आहे ते काम करत असतात। वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला या झाडाला स्पर्श केल्याने सर्व दोष व वास्तुदोष निघून जात असतात व त्याचबरोबर आपल्याला आशीर्वाद व शुभफळ देत असतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये जे झाडे आहे त्यामध्ये देवी शक्ती आहे, म्हणून हे झाडे देवासारखे पूजनीय मानले गेलेले आहे। त्यामुळे संपूर्ण व्यक्तीवर देवी कृपा ही नेहमी राहते व त्यांच्या जीवनातील सर्व मनोकामना ह्या पूर्ण होत असतात। ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या झाडाला पूजनीय व उपयुक्त मानल्या जाणाऱ्या या वृक्षांना आपण जर या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही उपाय केले व सेवा केली आणि याला स्पर्श केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते। तर पहा, यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर पहा, यात सर्वात महत्त्वाचं झाड म्हणजे ते पहा तुळशीचं झाड। तर पहा, तुळशीचं झाड जे आहे त्यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो, श्रीहरी विष्णू यांचा वास असतो। त्याचबरोबर
या झाडाची रोज पूजा केल्याने, सकाळी या तुळशीला आंघोळ केल्या जल अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती, घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. पती पत्नीमधील जे वाद आहे ते कमी व्हायला लागतात. असे हे या तुळशीचे महत्त्व आहे. तर पहा, तुळशीचं जे रोपटं आहे ते सर्व घरामध्ये राहते. म्हणून तुळशीला इतके पवित्र स्थान दिलेले आहे आणि ही पूजनीय सुद्धा म्हटले जाते. म्हणून तुळशीला पवित्र व पूजनीय म्हटले गेलेले आहे. त्याचबरोबर श्री विष्णू यांचा आशीर्वाद असतो तुळशीमध्ये. म्हणूनच तिला विष्णुप्रिय असं संबोधलं जातं. तिला लक्ष्मी स्वरूप म्हटले गेलेले आहे. असं म्हटलं गेलेलं आहे की आपण रोज सकाळी जेव्हा घराच्या बाहेर कामानिमित्त बाहेर जातो त्यावेळेस जर आपण तुळशीचे दर्शन घेतले, जल अर्पण केले तर आपल्या मागे संकट येत नाही. तुळशी माता ही संकट आपल्या अंगावर ओढून घेत असते व जे आपल्या जीवनामध्ये संकट येत असेल ते दूर करत असते व कोणतेही हाती घेतलेले जे काम आहे, कार्य आहे ते संपूर्ण पूर्ण होत असते. तर पहा, आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करत असतो. म्हणून या दिवशी आपल्याला तुळशी माताजवळ शुद्ध तुपाचा एक दिवा, गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावत असताना एक प्लेट घ्यायची आहे, स्वस्तिक काढायचा हळदीच्या साहाय्याने आणि त्यावर अक्षता टाकायच्या आहेत आणि एक दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. म्हणून या दिवशी तुम्हाला एका कलशाच्या तांब्यामध्ये जल घ्यायचं आहे, त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे, थोडे कच्चे दूध टाकायचे आहे आणि हे जे जल आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशी माता यांना समर्पित करायचं आहे. आणि या दिवशी तुळशीला तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर्शन घ्यायचे आहे व मनातील जी इच्छा आहे ती मागायची आहे. जर इच्छा या दिवशी तुम्ही कोणतीही इच्छा जर माता तुळशीला जर मागितली तर तुमची सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होत असतात. व त्याचबरोबर तुळशी माताला स्पर्श करून तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा जो मंत्र आहे हा श्रीहरी विष्णू यांचा मंत्र आहे. तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. तुळशी माताला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. व त्याचबरोबर तुमच्या घरातले दुःख असेल, कष्ट असेल व गरिबी असेल, 7 पिढ्याचे जे दारिद्र्य आहे ते कमी होण्याकरिता माता तुळशीला तुम्हाला इच्छा तुमची आहे जी ती बोलायची आहे. व माझ्या घरामधून जी दारिद्र्य आहे ती कायमची निघून जावी आणि माझ्या घरामध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती यामध्ये बरकत व्हावी हे तुम्हाला बोलायचं आहे. तर पहा, पुढचं झाड म्हणजे केळीचं झाड. तर पहा, केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू त्याचबरोबर बृहस्पती यांना समर्पित आहे, यांच्या संबंधित असल्याचे मानले गेलेले आहे. म्हणून या केळीच्या झाडाची पूजा केल्याने दोन्ही जे देव आहे त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर लाभत असतो. तर पहा, ज्यांच्या नवविवाहित लग्नामध्ये बाधा निर्माण होत असेल, लग्न कार्यामध्ये जर कटकटी निर्माण होत असेल, पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल, हे सर्व दोष निघून जाण्याकरता केळीच्या झाडाची पूजा नक्की करावी. गुरुवारच्या दिवशी तुम्ही आवर्जून पूजा करावी. तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जे जल आहे ते तुम्हाला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. व त्यानंतर चिमूटभर हळद जी आहे, चिमूटभर जी हळद आहे ती या केळीच्या झाडाखाली अर्पण करायची आहे व त्यात हळद पसरवायची आहे आणि त्यावर तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे व तुम्हाला तुमची मनातील इच्छा मागायची आहे. दोन्ही हात जोडायचे आहे आणि श्रीहरी विष्णू त्याचबरोबर बृहस्पती आहेत त्यांना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. व त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहत नसेल, सतत दुःख, कष्ट, कर्ज भरपूर झालेला असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला श्रीहरी विष्णू व बृहस्पती यांना तुमच्या मनातील इच्छा बोलायच्या आहेत. असं बोलत तुम्हाला जी केळीची झाडं आहे त्याला 11 प्रदक्षिणा मारत तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत. तर पहा, तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा मारत असता त्यावेळेस या झाडाला स्पर्श नक्की करावा. व त्यानंतरचं पुढचं जे झाड आहे ते आहे पिंपळाचं झाड. तर पहा, पिंपळाचं झाडामध्ये साक्षात श्रीहरी विष्णू व 33 कोटी जे देव आहे त्यांचा आशीर्वाद या पिंपळाच्या झाडावर असतो. त्याचबरोबर आपली जी लक्ष्मी माता आहे त्यांचा आशीर्वाद व वास या झाडामध्ये असतो. त्याचबरोबर जे पित्र आहे त्यांचा आशीर्वाद सुद्धा या झाडावर असतो.
म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो. म्हणून या झाडाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एका कलशाच्या भांड्यामध्ये तांब्यामध्ये आपल्याला जल घ्यायचा आहे. त्यामध्ये कच्चे दूध घ्यायचे आहे, काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं आहे, साखर टाकायची आहे आणि हे जल जे आहे ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली अक्षय तृतीयेच्या दिवशी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर याला 11 प्रदक्षिणा मारत तुमचे पितृदोष आहे, वास्तुदोष आहे ते कमी करण्यासाठी पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जो वास्तुदोष आहे व पितरांचा जो आशीर्वाद आहे तो माझ्या घरावर कायम राहू दे आणि माझ्या घरातील परिस्थिती जी आहे ती सुधारण्यास मदत नक्की करा व घरातील जी गरिबी आहे ती 7 पिढ्याचे दारिद्र्य जे आहे ते घरामध्ये कधीही राहू देऊ नका व लवकर नष्ट व्हावेत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. व त्याचबरोबर मोहरीचं तेल जे आहे त्याचा दिवा तुम्हाला इथे प्रज्वलित करायचा आहे. तर पहा, तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधे तेल घेतले तरीही चालेल. आणि त्यामध्ये जी काळी मोहरी आहे किंवा पिवळी मोहरी आहे ती चिमूटभर या दिव्यामध्ये नक्की टाकावी. आणि पिंपळाच्या झाडाला तुम्हाला बोलायचं आहे की माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहू दे, पैसा धन ऐश्वर यामध्ये बरकत होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि दर्शन त्या झाडाचं तुम्हाला घ्यायचं आहे. हात लावून स्पर्श करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे व त्यानंतर एक वेळा स्पर्श करायचा आहे परत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. व तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे. यानंतरचं पुढचं जे झाड आहे ते आहे कदंबाचं झाड. आपल्या हिंदू धर्मामध्ये कदंबाचं जे झाड आहे त्याला पवित्र स्थान दिलेलं आहे आणि पवित्र म्हटलं गेलेलं आहे. हे जे झाड आहे ते माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांच्याशी संबंधित आहे. कदंब वृक्षाखाली साधना व मंत्र जप केल्याने आपल्याला साक्षात माता लक्ष्मी त्याचबरोबर श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तर पहा, आपल्या घरातील जी गरिबी आहे ती निघून जावी आणि आपल्या घरातील जे 7 पिढ्याचे दारिद्र्य आहे ते कमी व्हावे असे या कादंबरीच्या झाडाजवळ तुम्हाला बोलायचं आहे. म्हणून या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही या झाडाला स्पर्श करून तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर या झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला तिथे बोलायची आहे. आणि त्यानंतर स्पर्श करत असताना माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करून व नमस्कार करायचा आहे. मनातील इच्छा बोलायची आहे व माझ्या घरातील जे 7 पिढ्याचे दारिद्र्य आहे ते कमी व्हावे व घरामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर यामध्ये बरकत व्हावी असं तुम्हाला बोलायचं आहे. त्याचं पुढचं वृक्ष जे आहे ते म्हणजे शमीचं झाड. तर पहा, शमीच्या झाडामध्ये साक्षात श्रीहरी विष्णू महादेव महालक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त करून देणारे हे जे झाड आहे. तर पहा, महादेवाची पूजा करत असतो त्यावेळेस आपण शमीच्या झाडाची जे पानं आहे ते सोमवारच्या दिवशी आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत असतो. तर पहा, हे जे झाड आहे यामध्ये साक्षात देवदेवतांचा वास आहे. या दिवशी आपल्या सर्व देवतांचा वास आपल्याला मिळावा या वृक्षाखाली तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तर पहा, अशी ही दिवा लावल्याने त्यानंतर तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या वृक्षाजवळ तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. तर पहा, अशा या झाडांना स्पर्श केल्यामुळे तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण होत असतात. कारण जे हे सर्व झाडाला स्पर्श केल्याने अक्षय तृतीयेच्या दिवशी आशीर्वाद घेतल्याने व दिवा असा प्रज्वलित केल्याने सर्व देव जे आहेत ते तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करत असतात. सर्व देव आहे ते मनातील इच्छा पूर्ण करत असतात व तुम्हाला कोणत्याही अडचणीमधून व तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. म्हणून असा हा उपाय व सेवा व दिवा असा नक्की लावावा. अशा या झाडाला स्पर्श नक्की करून यावा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.